दोन्ही शहराचे प्रारंभिक गणगौळीचे नाव समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या जीवनाला सुरुवात होते बाळमानो माझ्या जोडीला नामान देण्या गावात देण्या सर्वांनी शाहिरा यायला प्रश्नाची मांडणी केली होती की टेलिफोनवरती सर्वप्रथम संवाद कोणी साधला व तो संवाद काय होता मी उत्तर दिलं त्यांना की अलेक्झांडर ग्राहम बेल आणि थॉमस वॉटसन तर त्यांनी म्हटलं की तू इकडे तुला मला तू हवा आहेस हे उत्तर मी दिलं तर बाई म्हणते उत्तर 100% बरोबर आहे उत्तर म्हणते बरोबर आहे ठीक आहे खऱ्याले खरं म्हणलं याच्यात काही वाद नाही पण मी ना तो प्रश्न विचारला म्हटलं गणेश भगवंताचं मंदिर या पृथ्वीच्या पाठीवर अनेक लोकांनी बांधलं अनेक लोकांनी बांधलं पण कोणत्या देवानी सर्वप्रथम गणेश भगवंताचं मंदिर बांधलं असा माझा प्रश्न होता तर बाई म्हणते काय शिवशंकर भगवंतांनी बांधलं म्हणते अरे 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 बाई हा काळा पाषाणाचा दगड होता का मॅडम साहेबा जवळ जवळपर्यंत नाही पोहोचले तुम्ही आपल्या तोंडाला म्हणता उत्तर बरोबर आहे मी कसा मानू त्याला मी कसा मानू मी म्हणतो उत्तर नाही म्हणून तुम्ही म्हणतो उत्तर बरोबर हे झाली मग मुजूरी झाली आता मनात का वेगवेगळ्या पुस्तकात लिहिलाय तो पुस्तकाचा साथ द्यायला पाहिजे होता वा रे वा आणि म्हणून मी काय म्हणतो सर लक्षात असू द्या महफिल के बिना गाना गाया नहीं जाता महफिल के बिना गाना गाया नहीं जाता कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब भाई को देना नहीं आता क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में नहीं जा होता मॅडम साहेबा या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे बोलणारा मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या की मला वाटलं पाहिजे काहीतरी समाधान आहे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती माझ्या अगोदरची तुमची शैली आहे माय काळाची पावलं तेल लावून धावलं मोठ्या बाट्यात गेले नांगरे लागले हाती आहे का दमाय पण इकडे तुम्ही शंकर भगवान सांगता असं नाही मॅडम साहेबा आणि म्हणून काय म्हणतो कुबुटीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे
सकता म्हणतो किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला और जिसको ना समझी शायरी उसने रंगनाच बना डाला। मला कोणाला जसलिकाची शायरी नाही आता बाईचं गाणं बापा कसं मैं शायर हूं मर्दाना असं गणेश जी गावड़े होशियारपुर पंजाब वाले इनको से 50 रुपए का मिला मैं तेरे इश्क में मरना चाहूं कोई तरस पे गाना। चलो कोई बात नहीं, वो बाद में देखेंगे काका। लेकिन आता बोल तेरा क्या कहना है क्या आए मारो काय म्हणला तुला तो सुनो भाई आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा। और आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा। समझ तुझे डर के रहूंगा लेकिन तेरे रंग में अपना रंग भर के रहूंगा। वो तेरा क्या कहना वो मेरी बहना अभी लाता तेरे लिए महंगा गहना और ये है मेरा गहना। हाँ ऐकून घे महिना है का कारण काय म्हणते जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार ओ घड़ी आ गई अरे प्यार में हरे गुजर जाना है मर जाना है प्यार में हंसते गुजर जाना है मर जाना है। रोज देता शिव्या एकादशीला जाता होव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पहाडे सुंदर घरची बुटी बरी आहे रोज देता शिव्या एकादशीला जाता होव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पहाडे सुंदर घरची बुटी बरी आहे। विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशाने सरी आहे व्यसनमुक्तीचा वाळ उचलला त्या वाराणसी आईचा फोटो माझ्याकडे आहे। वाराणसी आईने महाताई विवाह दिवसाला साथ दिली तेव्हा तेव्हा महाराष्ट्र व्यसनमुक्तीचा रस्त्यावर आहे त्या गौतमी पाटील नर्समध्ये झंडे घालले ती त्या महिन्यात कमरा दाखवू कमरे खाली गेले लोकांचे मोठी सांगते कांदा तुला कांदा वांदा मुझे फिरव तुला वांदा आणि म्हणून बोल तेरा क्या कहना तो सुन ले मेरी मां बहना अभी मेरा क्या कहना जरा गौर हो जा। अरे प्रश्न हा माझा अरे पैशाची होड शाही सूरजला या सुरमाची जोड खमसवतो जंगलामध्ये
जेव्हा गुळासोबत आहे त्याने प्रसादाची उपमा ओ नाही बहिणा तोच ज्यांना बेरबार मंदिर होते तो दारूचा चरण आहे ना. हा विषय पंक्तीचा नाही, हा विषय संगतीचा आहे. पंगत होणे तरी त्याच्यात संगत चुकता कामाने. गुण मिले तो गुरु बना, चित्त मिले तो चेला, और मन मिले तो मित्र बना. वरदान हो केला तुझी ना माझी संगत आहे. शंकर देवानं बांधलं का? आणि पुस्तक कुठे गेला मग? वारे वा कोण खर्रा खाना तंबाकू खा असं होईल का? बोल तेरा क्या कहना था, ये है मेरा कहना. खमसवतो आज आणि ते विज्ञान आहे ना, हुजूर विज्ञान आहे का? शान से बैठे मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. जब कुछ हुए की बात नहीं, गुरु ज्ञान का झगड़ा है. सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है. हम दिन भर में पता चलेगा ये नवे गांव में कौन ध्यान से कौन किसको निकला था. आगे देखेंगे. इसलिए कहना क्या कह रहा है